तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आज आपण चाकण शिक्रापूर रोडवर आहे, लोडिंगसाठी आलो आहे. तिकडे गाडी आपली लावल्या, तिथनं आपण लोडिंग करणार आहोत आणि कोल्हापूरला माल घेऊन जाणार आहे. तर इकडं भरपूर पाऊस चालू आहे आणि तुम्हाला दाखवण्यासारखे दृश्य असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला लागलो मी. धबधबा आहे, म्हटलं बंधारा आहे, वरून ओव्हरफ्लो चालला आहे. जबरदस्त पाण्याचा प्रेशर आणि आवाज आहे. सांगली कोल्हापूर ह्या भागापेक्षा या बाजूला जरा जास्तच पाऊस आहे, त्यामुळे असे बंधारे, नाले, ओढे, नद्या सगळं भरभरून वाहत आहे. तिथं मासे गोळा करायचा, मासे पकडण्यासाठी कार्यक्रम चालू आहे काही जणांचा. इकडे पण माशांचा प्रोग्राम चालू आहे, मासे पकडायचा. तर मित्रांनो, आपण आज शिक्रापूर चाकण रोडवर लोडिंगसाठी आलेलो. त्या साईडला आपली गाडी आहे, त्या ग्रे कलर, चॉकलेट कलरचा पत्रा दिसतोय तिथं आहे. आपल्याला थोडासा वेळ मिळालेला, त्यामुळं आपण व्हिडिओ काढायला लागलो. आता ही भीमा नदी आहे इकडून आलेली आणि या साईडला भामा नदी आहे. त्या दोन्ही नद्यांचा संगम आहे इथे, भीमा आणि भामा नदीचा संगम. तर मासे पकडाय माणसं गोळा झाली. विहीर आहे, गणपती विसर्जन वगैरे करतात यात. पाणी कमी असेल त्यावेळी उपयोगाला येतं. एकदम फुल भरलेलं आहे तर एकदम संगमावरती एक मंदिर आहे छानसं, दुमजली केल्या गं. अशा तऱ्हेने आपण पाहू शकताय भीमा आणि भामा नदीचा संगम. माणसं वावरायला लागली. इकडून आलेली आहे ती भीमा नदी आहे. दोन्ही नद्यांच्या नदीवरती बंधारे बांधल्यात. मासे पकडायचे चालले. सापडते त्यांना. तर हा इकडून आल्या भामा नदी आणि भीमा नदी आहे, यांचा संगम आहे इथं. संगमावरती आहोत आपण. पावसामुळे भरपूर पाणी आलेलं आहे नद्यांना. आपण चाकण शिक्रापूर रोडवर आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे भीमा आणि भामा नदीच्या संगमावरती. पाऊस चालू आहे, तिथं बंधारा आहे, बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहतोय. इथे एक बरोबर संगमावरती एक श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे छानसं छोटंसं, आणि हा संगम आहे. इकडून भीमा नदी वाहते. इकडे पण एक बंधारा दिसतोय, हा थोडासा लांब आहे. पण इथं पण बंधारा आहे. ही भीमा नदी आहे आणि इकडून वाहत आली आहे भामा नदी. चाकण शिक्रापूर रोडवरती आहोत आपण आत्ता. गाडी लोडिंगसाठी आलो आहे, पिकअप लोडिंगसाठी.
थोडासा वेळ भाव मिळालेला त्यामुळे आपण हा व्हिडिओ करतो. ही आहे बामा नदीवरील बंधारा हा आहे. इकडून बामा नदी वाहते आणि इकडून भीमा नदी वाहते. आता या दोन्हींचा संगम आहे इथे आणि या संगमावरती हे मंदिर आहे एकदम छान असं. बघण्यासारखे ठिकाण आहे. इथं माणसं जी दिसली ती मासे पकडण्यासाठी आलेले. विहीर तुडुंब भरलं. इकडे धबधबा फुल ओसांडून वाहतोय. नदीकडेलाच विहीर आहे. पाऊस रिमझिम पाऊस चालूच आहे. भामा नदीच्या बंधाऱ्यावरून पाणी ओसांडून वाहत आहे. आवाज खूप मोठा येतोय. पाण्याला गती पण भरपूर आहे. भीमा भामा नदीचा संगम अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. पाहण्यासाठी अवश्य भेट द्या. इकडे एक मंदिर आहे. तर मित्रांनो, संगमेश्वर मंदिर संगमावरती हे मंदिर आहे. भीमा आणि बामा नदीच्या संगमावरती मठ आहे. पाणी बघा कसं एकदम जबरदस्त सीन दिसतो इथून. ही भामा नदी आहे आणि तिकडून डाव्या साईडवरून भीमा नदी आली. त्यांचा हा संगम आहे. मासे पकडण्यासाठी माणसं गोळा झाली तिथे काही बघायसाठी आले आणि आपण आलो इथं गाडी भरायसाठी. समोर दिसते पत्रा चॉकलेट कलरचा, तिथे गाडी भरायची आहे आपली. लोड घेऊन आपण जाणार आहोत कोल्हापूरला, म्हणजेच आपल्या गावाकडं. तर लोडिंगच्या अगोदर वेळ थोडासा होता, त्यामुळे आपण हा शूटिंगचा कार्यक्रम चालू केलेला आहे. इकडे मासे धरायचा कार्यक्रम चालू आहे. तर अशा तऱ्हेने मासे धरणारे, त्यांना सहकार्य करणारे बरीच जनता जमतात. गावला का नाही? ताण पडला एवढा.
गावला गावला वाटते. वडा 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 हर गाणवा घेऊन गेला काय. संगमावरती गुरुदत्तांचं एक मंदिर आहे, भामा आणि भीमा नदीच्या संगमावर. पाऊस अजूनही चालू आहे, जोरदार पाऊस पडल्यामुळे नद्या नाली ओढे सगळे भरून वाहत. संगमावरती आपण आहोत सध्या. हीच ती भीमा नदी आणि भामा नदीचा संगम. ही भामा नदी, डाव्या बाजूने येते ती भीमा नदी. इथं हा मठ आहे, मठामध्ये साधू परत तसेच माणसं बसलेली दिसली तर आपल्याला. आपण शूट करू शकलो नाही काही कारणास्तव, पण आपण तिथून आता दर्शन घेऊन आलो आहे. महादेवांचं मंदिर आहे तिथं छानसं. भामा आणि भीमा नदीचा संगम बघू शकताय आपण व्हिडिओमध्ये.